आणि विन्सेंट व्हॅन गॉफ यांच्या दुर्मिळ कलाकृतीचा लिलाव, चित्राची 13 मिलियन युरोजना बोली। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर मध्ये जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। भारतामध्ये गेल्या 24 तासात तब्बल 59,118 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे, तर 257 रुग्णांचा मृत्यू झालाय। यासोबतच देशातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 1,18,46,652 इतकी झालेली आहे। 2 आठवड्यांपासून देशातल्या कोरोना रुग्णसंख्येत सतत वाढ होत असून केंद्र सरकार वारंवार देशातल्या नागरिकांना मास्क वापरण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन करत आहे। देशामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ होताना दिसतेय। भारतामध्ये कालपर्यंत कोरोना व्हायरसच्या चाचण्यांमध्ये 23,86,04,638 नमुन्यांची चाचणी झालेली आहे। यापैकी 11,07,56 नमुन्यांची चाचणी काल करण्यात आली। ICMRनं या संदर्भातली माहिती जारी केलेली आहे। देशामध्ये सध्या 4,21,066 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,62,64,637 इतकी आहे। 5,55,440 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये तब्बल 200 दशलक्ष लसींचे डोस देण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे। त्यांनी डिसेंबरमध्ये लस पुरवण्याचं जे लक्ष्य ठेवलेलं होतं त्यापेक्षा ही संख्या दुप्पट आहे। डिसेंबरमध्ये निश्चित केलेलं लक्ष्य अमेरिकेनं कार्यकाळाच्या 60व्या दिवशीच पूर्ण केलंय। जो बायडन यांचं ध्येय महत्त्वाकांक्षी जरी असलं तरी ते कोरोनाच्या वाढत्या केसेस, सतत बदलत जाणारी परिस्थिती यावरही अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही। अमेरिकेमध्ये सध्या दररोज सरासरी 2.5 लाख डोस दिले जात आहेत। ॲस्ट्राझेनेका कोरोना व्हायरस लसीच्या वितरणाला झालेला उशीर भरून काढेल अशी आशा युरोपियन युनियनच्या मुख्य कार्यकारिणीनं व्यक्त केलेली आहे। तसंच कंपनीनं लसीचे डोस पुन्हा पाठवायला सुरुवात करताना युरोपियन देशांसोबत झालेल्या कराराचा सन्मान केला गेला पाहिजे, असं उर्सुला वॉन डेर लायन यांनी म्हटलेलं आहे। ॲस्ट्राझेनेका लसीला काही दिवस स्थगिती देण्यात आलेली होती। ही स्थगिती उठवल्यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे। पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी गुरुवारी कोरोना लसीच्या निर्याती संदर्भात नियंत्रण ठेवण्यातला युरोपियन युनियननं उचललेल्या पावलाचं अनुकरण करण्याचं निश्चित केलेलं आहे। ज्या 27 राष्ट्रांमध्ये सर्वाधिक लसींची गरज आहे तिथे लसीचे डोस हे प्राधान्यानं पोहोचवले जाणार आहेत। युरोपियन युनियन या संदर्भात एक पत्रक देखील जारी करत सगळी शस्त्र वापरली जातील याचा अर्थ प्रत्येक वेळेला लसीचा पुरवठा रोखणं असा होत नाही, असं कोस्टा म्हणाले। जागतिक स्तरावर लसींना अडथळा आणू नये हीच प्राथमिकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी युरोपियन युनियन गरीब राष्ट्रांना कोरोनाची लस पोहोचवणं पाठवणं थांबवणार नाही हे स्पष्ट केलंय। जरी निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला गेलेला असला तसंच युरोपियन युनियन कोवॅक्सवर कोणतेही निर्बंध आणणार नाही, उलट ही लस कोरोना विरोधातल्या लढाईला बळकटीच देईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। युरोपियन युनियननं कोरोना लसीच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यासाठी एक मजबूत यंत्रणा तयार केली जाईल अशी घोषणा केल्याच्या 1 दिवसानंतर अँजेला मर्केल यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। पनामामधल्या ग्रामीण भागातल्या शाळा 1 वर्षानंतर बुधवारी सुरू करण्यात आल्या। मुलं शाळा सोडून जाण्याची चिंता लक्षात घेता अतिशय सुरक्षित वातावरणात आणि छोट्या छोट्या गटांमध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत।
शिक्षणाधिकाऱ्यांनी 1 मार्चला दुर्गम भागांमध्ये शाळा सुरू करण्याचं आवाहन केलेलं होतं। मात्र त्यावेळी हेही स्पष्ट करण्यात आलेलं होतं की ज्या शाळांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत तिथे वर्ग सुरू करू नयेत, अन्यथा कमी विद्यार्थी संख्या असलेली शाळा तरी सुरू केली जावी। यूकेच्या खासदारांनी कोरोना काळातल्या आणीबाणीच्या अधिकारांचा कालावधी आणखी 6 महिन्यांसाठी वाढवावा याकरता मतदान केलेलं आहे। हा कायदा 484 मतांनी पारितही झाला। पुराणमतवादी 76 खासदारांनी मात्र याला विरोध दर्शवलेला असला तरी देखील हा कायदा पारित करण्यात आलेला आहे। मार्च 2020 मध्ये हा कायदा अस्तित्वात आलेला होता, पण त्याचं पुनरावलोकन करणं गरजेचं होतं आणि दर 6 महिन्यांनी त्यावर मतं विचारात घेतली जावीत असाही एक विचार सुचवण्यात आलेला होता। पॅराग्वेमधलं असॉन्सियन हे शहर इथं शेतकऱ्यांनी आंदोलन सध्या सुरू केलेलं आहे। राष्ट्राध्यक्ष मारियो ॲब्दो बेनिटेज यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केलेली आहे। राष्ट्राध्यक्ष आणि पॅराग्वेचा आरोग्य विभाग कोरोनाची स्थिती हाताळण्यामध्ये सपशेल अपयशी ठरल्याबाबत नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला। कोरोना काळामध्ये यंत्रणेचं दुर्लक्ष झालं असा आरोप करत तिथल्या राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे शेकडो सदस्य आणि कामगार संघटनांनी एकत्र येत ही निदर्शनं केली। या निदर्शनांमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक आणि शेतकरी सहभागी झाले होते। न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रू क्युमो यांनी त्यांच्या नातेवाईकांना कोरोना टेस्ट कमी होत होत्या त्या कालावधीत विशेष अधिकार वापरून त्यांच्या टेस्ट करून घेतल्या। हे वृत्त एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेलं आहे। टाइम्स युनियन ऑफ अल्बानीच्या म्हणण्यानुसार क्युमो यांच्या कुटुंबातील त्यांचा भाऊ पत्रकार ख्रिस क्युमो, त्यांची आई आणि एक बहीण यांची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना अधिकार वापरून त्यांची चाचणी देखील केली असं या वृत्तात म्हटलं गेलंय। राज्यपालांची त्यांची जवळी त्यांची कोरोना टेस्ट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केली आणि हे मार्च 2020 या काळात घडलं असंही या वृत्तामध्ये सविस्तररित्या नमूद केलेलं आहे। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये पुन्हा एकदा शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे गव्हर्नर जय इन्स्ली यांनी या शाळांमध्ये वर्गात सोशल डिस्टन्सिंग बाबतचे नियम देखील आता बदललेले आहेत। 2 विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांऐवजी 3 फुटांपर्यंतचं अंतर ठेवलं जावं असं इन्स्ली यांनी स्पष्ट केलंय। एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या संदर्भातली नवी नियमावली जाहीर केलेली आहे। हे नियम सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना लागू असतील। 1 लाख लोकसंख्येच्या परिसरात 200च्या वर रुग्ण असतील तिथे निर्बंध आणखी कठोर करण्यात आलेले आहेत। न्यूयॉर्कमधल्या अवर लेडी ऑफ सॉरोज रोमन कॅथलिक चर्चच्या 100 सदस्यांचं कोरोनामुळे निधन झालं। कोरोना संकटानं आमचं मोठं नुकसान झाल्याची भावना इथले कर्मचारी सदस्य व्यक्त करतायत। चर्चमध्ये सुद्धा सातत्यानं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं जातंय। त्यासोबतच निर्जंतुकीकरणावर सुद्धा भर दिला जातोय। चर्चच्या दारासमोरच मोबाईल टेस्टिंग व्हॅन तैनात करण्यात आलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करून घेतलं जातंय। त्यासोबत जे नागरिक लसीकरणासाठी नकार देत आहेत त्यांना हे लसीकरण करून घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। कॅलिफोर्नियामध्ये लसीकरणाच्या वयोमर्यादेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। ज्यांचं वय 50 आणि त्यापेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीला लस घेता येऊ शकेल, तर 16 वर्ष आणि त्यावरील नागरिकांना 15 एप्रिलपासून लस घेता येऊ शकणार आहे। एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात 25 लाख डोस मिळतील अशी माहिती गव्हर्नर गॅविन न्यूझम यांनी दिलेली आहे, तर 30 लाख डोस पुढच्या पंधरवड्यात मिळतील अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। मेक्सिकोमधल्या कोरोना बळींची संख्या गुरुवारी 2 लाखांपर्यंत पोहोचलेली आहे। कोरोना बळींची एकूण संख्या 2,211,000 वर पोहोचल्यानंतर अमेरिका आणि ब्राझील नंतर मेक्सिकोमध्ये
कोरोनानं सर्वाधिक बळी घेतलेले आहेत. चाचण्यांचा वेग अत्यंत कमी आहे आणि त्यामुळेच लवकरच कोरोना बळींचा आकडा हा कदाचित 3 लाखांवर पोहोचेल अशी भीती देखील व्यक्त होतीये. मेक्सिकोमध्ये 6 ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ 52% नागरिक लसीकरणासाठी तयार आहेत. कोरोना बळींची संख्या वाढल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाणार असल्याचं मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऑब्राडोर यांनी म्हटलंय. तिसरी लाट येण्याआधी 60 वर्ष वयाच्या नागरिकांना एप्रिलपर्यंत पहिला डोस देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कोरोना महामारीनं होणाऱ्या नुकसानाची तीव्रता काही प्रमाणात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि यासाठीच वृद्ध नागरिकांच्या लसीकरणावर सुरुवातीला भर देत असल्याचं राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे. फ्रान्समध्ये 3 प्रांतात शुक्रवारपासून सक्तीचं लॉकडाऊन लागू केलं जाणार आहे. या 3 प्रांतांमध्ये गेल्या 7 दिवसात रुग्णसंख्या सातत्यानं वाढतीये आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. लिओ प्रांतातल्या नागरिकांना घरापासून केवळ 10 किलोमीटरच्या परिसरातच फिरता येऊ शकणार आहे. संध्याकाळी किंवा रात्री फिरण्यासाठी परवानगी पत्र असणं आवश्यक करण्यात आलेलं आहे. अशाच पद्धतीनं पॅरिसमध्ये देखील लॉकडाऊन लावला जाणार का याबद्दल इतक्यात सांगणं कठीण असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. युक्रेनमध्ये गुरुवारी दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 16,669 रुग्ण आढळलेत तर 363 रुग्णांचा मृत्यू झालाय. युक्रेनच्या अनेक प्रांतांमध्ये आणि राजधानीतही लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. जानेवारीपासून ही संख्या 4 पटीनं वाढल्याचं अधिकारी सांगतायत. गेल्या 2 दिवसात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल्स जवळपास पूर्ण भरल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. युक्रेनमध्ये आतापर्यंत 31,000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नवेल्नी यांना पाठदुखी आणि पायाचं दुखणं सुरू झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी गुरुवारी दिलेली आहे. गेल्या काही दिवसात नवेल्नी यांची प्रकृती खालावल्याची माहिती वकील ऑल्गा मिखेलवोवा यांनी दिलेली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या नवेल्नी यांना जर्मनीहून परतल्यावर लगेचच 17 जानेवारीला अटक करण्यात आलेली होती. नवेल्नी यांना औषधाच्या गोळ्या देण्यात आलेल्या असल्या तरीही वकिलांनी देऊ केलेली औषधं त्यांना द्यायला तुरुंग प्रशासनानं नकार दिल्याचंही वकिलांनी सांगितलेलं आहे. इजिप्तच्या सुवेझ कालव्यात अडकलेलं मालवाहू जहाज अजूनही अडकलेलंच आहे. त्याला बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले होते मात्र त्यात यश मिळत नाहीये. असोसिएट प्रेसनं मिळवलेल्या सॅटेलाइट्स छायाचित्रांमधनं हे स्पष्ट बघायला मिळत आहे. जहाज अडकल्यानं जलवाहतुकीत महत्त्वाच्या असलेल्या या कालव्यात अडथळे येत आहेत. भरतीच्या वेळी असलेल्या पाण्याच्या जोरामुळे हे जहाज पाण्यात ढकलण्याच्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळालेलं नाही. द एव्हरगिव्हन या मालवाहू जहाजातून आशिया आणि युरोपमधनं सामानाची ने-आण केली जात असते. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी गुरुवारी लिबियाच्या अध्यक्षीय समिती प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि त्यांच्या अंतरिम सरकारला देशाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. लिबियाचे नेते मोहम्मद मेन्फी यांनी गुरुवारी कैरोला भेट दिली आणि अल सिसी आणि इतर उपस्थित प्रमुखांशी संवादही साधला. यावेळेला त्यांनी 2021 अखेरीस होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या सरकारला मजबूतपणे पाठिंबा देण्याची विनंती केली आणि युद्धग्रस्त देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली. ट्रम्प यांच्या काळातली कठोर कट्टर धोरणं बदलल्याबद्दल पूर्ववत केल्याबद्दल मी माफी मागणार नाही असं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलंय. सीमा पार करून आश्रय घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलांना हद्दपार करणं कारवाई करण्याचं धोरण कायम ठेवणार नसल्याचं बायडन प्रशासनानं 2 फेब्रुवारीला घोषित केलं आणि 2 आठवड्यानंतर 25,000 आश्रितांना अमेरिकेत दाखल करून घेण्याची योजनाही त्यांनी आखली, ज्यांना मेक्सिकोमध्ये राहण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं. टेक्सासचं रोमा शहर सध्या आश्रय शोधण्यासाठी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसणाऱ्यांसाठी नवं केंद्र बनलंय. टेक्सासच्या रिओ ग्रांड व्हॅलीमध्ये ऐतिहासिक इमारती आणि दुकानं असलेलं 10,000 लोकवस्तीचं रोमा हे शहर आहे. बुधवारच्या रात्री राफ्टच्या माध्यमातून 100 जण रोमात दाखल झाले, ज्यात महिला, लहान मुलांचं एक समूह आणि 7 एकट्या प्रवास करणाऱ्या तरुणांचा समावेश होता.
गुरुवारी संध्याकाळी पॅरिसमधल्या शेकडो नागरिकांनी स्थलांतरित आणि आश्रय साधकांना घरं उपलब्ध करून देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे। स्थलांतरित आश्रय शोधणारे धर्मादाय कामगार आणि फ्रेंच कुटुंबातील लोकही या निदर्शनात सहभागी झाले होते। अनेकांना मुलांच्या शिक्षणासाठी एका स्थिर परिस्थितीची आवश्यकता आहे, तर कुणाला राहण्यासाठी साधं घर देखील नाही। प्रत्येक देशात स्थलांतरितांची समस्या आता मोठी असताना अनेक स्वयंसेवकांकडून त्यांना आश्रय देण्याची मागणी सुद्धा होतीये। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी संध्याकाळी ट्रम्प प्रशासनाच्या काळामध्ये 4 वर्षांच्या बिघडलेल्या संबंधांनंतर ट्रान्स अटलांटिक सहकार्यात सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी युरोपियन युनियनच्या नेत्यांच्या ऑनलाईन शिखर परिषदेत सहभाग घेतला। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी बायडन यांनी कोरोना लसीच्या व्यूहरचनेपासून ते रशियाबरोबरच्या संबंधांपर्यंतच्या सर्व गोष्टींवर लक्ष वेधून घेतलं। या महिन्याच्या सुरुवातीला बायडन आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लेयन यांच्यात झालेल्या फोन कॉलमुळे व्यापार संबंध वाढीस लागलेले आहेत। अमेरिकेचे परिवहन सचिव पेट बटिगिग यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पायाभूत सुविधांसाठी गुंतवणुकीची मागणी केली। देशातील रस्ते, पूल आणि संक्रमण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अनुशेष लक्षात घेता तसंच हवामानातल्या बदलांना सामोरं जाण्यासाठी ही गुंतवणूक गरजेची असल्याचं सांगण्यात आलं। काँग्रेसनं नुकताच $1.9 ट्रिलियन कोविड रिलीफ फंड मंजूर केलेला आहे। त्यामुळे पायाभूत सुविधांच्या तरतुदी संदर्भात डेमोक्रॅट्स काय भूमिका घेतात याची आता चिंता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी असलेल्या संबंधांविषयी भाष्य केलं। आपल्या पहिल्या औपचारिक व्हाईट हाऊस प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना बायडन यांनी पत्रकारांना सांगितलं की ते चीनी अध्यक्षांना बऱ्याच काळापासून ओळखतात। चीनची वाढती महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी आणि देशाला अन्यायकारक व्यापार पद्धती आणि मानवाधिकार उल्लंघनापासून दूर ठेवण्यासाठी वचन घेतलेलं आहे। मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी अमेरिका बीजिंगचा सतत निषेधच करत राहील असंही बायडन यांनी स्पष्ट केलं। दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रदीर्घ काळापासून असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला। पीडितेचे वकील आणि USC यांनी गुरुवारी या खटल्यासंदर्भात $852 मिलियन समझोता केला, जी आतापर्यंतच्या अशा खटल्याची विक्रमी रक्कम असल्याचं समजतंय। या प्रकरणात 700हून जास्त महिलांवर अत्याचार झाल्याचं समजतंय। 3 दशकांपासून अधिक काळ स्त्रीरोग तज्ज्ञ विद्यापीठात काम करत होता, ज्याचं नाव डॉ. जॉर्ज टिंडल असं आहे। अमेरिकेच्या अलाबामा भागामध्ये गुरुवारी वातावरणात बदल झाला। अचानक त्यामुळे तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं। जोरदार वारे वाहायला लागत होते, झाडं कोसळली, घरं उद्ध्वस्त झाली। हजारो लोकांना याचा फटका बसलाय। निसर्गाचं रौद्र रूप बघायला मिळालं। नागरिकांची पूर्णपणे तारांबळ उडालेली होती। या गोंधळादरम्यान 3 जणांचा मृत्यू झालाय, बरेच जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। बर्मिंगहम जवळच्या ईगल पॉइंट भागात एका कुटुंबाला त्यांच्या घरातनं अग्निशमन दलानं सुखरूप बाहेर काढलं। अलाबामामध्ये 20,000हून अधिक ग्राहकांचं वीज कनेक्शन खंडित झालेलं आहे। अलाबामामध्ये चक्रीवादळ देखील आलं होतं। या वादळानं थैमान घातला। जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली, घरांवरची छपरं उडाली, हजारो घरांची वीज देखील गायब झाली। जखमींबाबत त्वरित कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती। मात्र राष्ट्रीय हवामान सेवेनं अलाबामा आणि आसपासच्या राज्यात आणखी चक्रीवादळ येईल असा इशारा दिलेला आहे। बोलिव्हियामध्ये उरू नावाचा एक मोठा तलाव आहे। त्या तलावामध्ये सध्या पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य आहे। गुरुवारी लिम्बर सांचेज या प्रादेशिक इकॉलॉजिकल सेंटर आणि पर्यावरण तज्ज्ञांनी तलावाच्या ठिकाणी असोसिएटेड प्रेसची भेट घेऊन मुख्य प्रदूषक घटक काय आहेत याचा आढावाही घेतला। कचरा आणि प्लास्टिकमुळे हा तलाव पूर्णपणे प्रदूषित झालाय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। नमस्कार।